नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। मी कैलास गोटे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आणि मित्रांनो, आज आहे आमचा ट्रिपचा शेवटचा दिवस आणि आज आम्ही शेवटच्या टेम्पलला चालू। इथं आम्ही ज्या आलुवा शहरात राहतोय तिथेच एक शिव टेम्पल आहे, तर म्हटलं चला शेवटचं दर्शन शिव मंदिरात घेऊया आणि आपल्या मुंबईला वापस जाऊया। तर आम्ही आता चाललो शिव मंदिरात। मित्रांनो, हा जो ब्रिज आहे आणि हे रिव्हर आहे, तर ह्या पॉइंटला नाव आहे नाडापल्लम व्ह्यू पॉइंट। बघू शकता खूप सारे लोक इथे वॉकिंगला येतात सकाळी सकाळी। इकडे बघा खाली चौपाटी छोटीशी नदीची। नदीवरचा पूल क्रॉस करून आपण मंदिराच्या बाजूला आलेलो आहे। मित्रांनो, काही भाविक तिकडे नदीवरती स्नान वगैरे पूजा अर्चा करतात आहे आणि आपण आता मंदिराच्या दिशेने जाऊयात। तर काही महिला भाविक ह्या दर्शन घेऊन आपापल्या घरी चाललेले आहेत। बघा, मंदिराच्या समोर मोठी मोठी पिंपळाची वगैरे झाड आहेत। एकदम प्रसन्न वातावरण वाटते आपल्याला। हे बघू शकता मंदिरावरती एकदम कौलारू पद्धतीचं छत आहे वरती मंदिराच्या। समोरच आपल्याला दुकानं पण बघायला भेटतात। हे बघा, पिंपळाचं झाड आणि मस्त खाली छान पार बनवलेला आहे, त्याच्यावरती माणसं विश्रांती पण घेऊ शकतात। हे बघू शकता शिव मंदिर आणि हे समोर प्रवेशद्वार आहे। तर मित्रांनो, हे प्रवेशद्वार आहे मित्रांनो। आणि हे बघा, इथे नंदी ठेवलेला आहे समोर आणि नंदीला लोक ऑरेंज कलरचा धागा बांधतात। समोर त्याला घंटी लावलेली बघू शकता। हे आहे घंटी, घंटे बनतात नवस वगैरे तर असेल, आपल्याला पण माहित नाही, पण होऊ शकते। आणि लोक तरी बघा समोर दिवाला इथे तुपाचे दिवे जळतात मोठ्या प्रमाणात मंदिरासमोर। आणि हे आहे मंदिराचा गाभारा। मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओ अलाउड नाही, तर चला आपण पहिले दर्शन घेऊया, मग तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो। तिकडे बघू शकता इथे तीर्थाचं पाणी आपल्याला दिलं जातं आणि प्रसाद दिला जातो। आणि हे इथे बघा निरंजन लावलेले आहेत खूप मोठी हे असं मंदिर आहे मित्रांनो। आतमधला म्हणजे मंदिराचा गाभारा आहे हा, असं आपल्याला बघायला भेटतो मंदिराचा गाभारा। इथे लोक तुपाचे निरंजन वगैरे लावतात। हे बघा, पूर्ण तुपाचा वापर केला जातो, तेलात कोणी निरंजन लावत नाही। तर मित्रांनो
हे होतं शिव मंदिर आणि आता आपलं दर्शन वगैरे झालं आणि आता आपण चाललोय आपल्या घरी म्हणजेच बदलापूरला आणि आता आपली ट्रिप या प्लेसनी समाप्त होते. चला पुढच्या ट्रिपला गेलो की नक्की व्हिडिओ बनवूयात आणि तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करूयात. तोपर्यंत बाय बाय.